आयला येतं दाजी यांच्यासारखा निवांत माणूस नाही भाऊ. काय शांत झोप लागली. पण मला एक म्हणायचंय आंदर बिंदर आणावं नाही यांनी डास मच्छर बिच्छर ते माश्या बिश्या चावल्या. आयला आप्पाचं धोतर आहे ना निवांत झोपला दरमायचं नाही. चट उठल्यावर आणता येईल त्यांच्या आप्पाचं धोतर. हाय आता निवांत झोपा. भाई कोण आहे? अयो हे बाबा कोण आहे? बॉडी वाटतं बाई कोणी आणून टाकली असं नाही इथं. चला भाऊ. हो शामराव काय देऊ तुला? बाहेर या तुम्ही 2 मिनिटं. अगं थांब ना 2 मिनिटं काम ऐक ग शामराव लागलं का? तू बाहेर या पहिले. कशाला मध्ये हात घालायचा? लागलं होईल ते जाऊ द्या. मी काय म्हणते ऐका ना आपल्या तिकडे नाही का गावाच्या तिकडून पलीकडून खाली त्याचं झाड आहे मोठं. वडात झाडाखाली. हा काय झालं? तिथे ना हे एवढं मोठं पडलेलं आहे. तिथे कसं काय साप निघन? साप नाही कोणतरी आहे पांढऱ्या कपड्यामध्ये खाली पडलेलं ते थोडं मोठं. मी एवढी घाबरली. काय पण हो बॉडी पडलेली आहे. बॉडी? हळू ना कुणी ऐकन ना. माणूस मारून टाकला होती तू? मला काय माहिती मी काय उघडून बघितलं का त्याच्या वरतून पांढरा कापड टाकलेला आहे. कोणतरी ना काहीतरी करून तिथं मारून टाकलं. आणि मी ना पायाला हात लावून बघितला हलवून बी बघितला आवाज पण दिला हल्लाच नाही. पण तो माणूस कोण आहे काय माहिती. आईला मग गावाच्या बाहेर कोणी मारून टाकलं? आपल्या गावातलं आहे का? अहो मला काय माहिती तुम्ही चला ना पहिले. मला बी वाटत नाही बॉस. अहो मग मला भीती वाटत का तरी पण मी आले सांगायला. बरं बघू आपण कोणी नेमकं ते. चला पटकन. चल. हे बघा बाबू अरे काय होती पड माणूस येऊ. हा ना ऐका ना. याला येऊ. अहो मी आवाज देऊन बघितला हल्ला पण नाही तो. होय. हा आईला मी कोण काय आहे, म्हणते काय ऐका माहिती ना. बा कोणत्या गावचा आहे काय? आता कुठल्या आता आपल्याला काय माहिती तेवढं तोंडावरचा कपडा काढून बघा ना कोण आहे. कोण? मी? हो काढा ना माणूस आहे तुम्ही. येड लागलं काय तुला सुखंदा? का बरं? अरे डेड बॉडी येते. जर मी त्याचा चेहरा पाहिला उद्या पंचनाम्याला पोलीस येतील त्यांच्या संग कुत्रे येतील ते इथं पाहतील कोणी मारलंय त्याला. वास घेत घेत कुत्रे माझ्या घरी येते ना थेट मला टाकते ना जेल मध्ये. तुमच्या का बरं घरी कुत्रे येतील हा माणूस मेला तर? मग मी त्याला हात लावल्यावर माझा वास नाही येणार का तिथं? असं म्हणता? हा मग हो मी तर पायाला हात लावून पालून बघितला आवाज देऊन बघितला तेव्हा. कपाळ. म्हणजे आता माझ्या घरी कुत्रे येतील? अरे काय येडीबिडी झाली काय? तू हात लावला म्हणजे आता विषयच नाही. आता तुझ्या संग मी आलो आता माझ्याकडे सुद्धा कुत्रे येते भूक शामराव आता काय करायचं शामराव? मला तर लय भीती वाटते. मी त्याच्या पायाला बी हात लावला आता. रडू ती कशाला? रडून काय होणार आहे आता? तुला कोणी सांगितलं जायला ती? सांग बरं कुठं ना करायला. तर मला वाटलं कुणी जर झोपलेला असेल तर हात लावून मला उठवता येईल म्हणून मी त्यांना पायाला हात लावला. पण मला म्हणायचं काय कोणी तिकडे झोपलेला असू नाही तिकडे मेलेला असू पडलंय ना तिथं काही गरजच नाही ना बाई माणसाने त्याच्याकडे जायची. आणि वरच्यावर त्याला जाऊन हात लावला तू. आता मला सांग वर मला नेऊन म्हणते त्याचं तोंड बघ कोण येते म्हणजे मी बी जेलमध्ये तू बी जेलमध्ये. तुला माहितीये का पोलीस लोक लय डेंजर असते. ज्यांनी पाहिलंय ज्याच्यावर संशय आहे त्याला ना मारून मारून गुन्हा करायला लावतेच. पण मी काही केलंच नाही. मग आता मस्त खरं आहे तू काही केलं नाही पण ते कुत्रे आले म्हणजे तुझ्यापर्यंत घेऊन येणार ना. सांग बरं आता काय करू शामराव मला टेन्शन येते. तुला सांगू का मला तर काही सुसाना आता कारण हे सोपं नाहीये. बरं हे मला सांग आता नाही उघड होणार तासांनी नाही उघड होणार 2 तासांनी का ना कोणतरी ते जाणार ते माहीत होणार की ते प्रेत आहे. मग पोलिसाला खबर जाणार मग गाडी येणार मग कुत्रे येणार आणि मग आपल्या दोघाला मला नाही पण तुला तर घेऊन जाणारच जाणार. अहो पण शामराव आता मी पण गावातच राहते ना. माझ्या नवऱ्याला जर माहित झालं तर बापरे माझं नव्हतं मला घटस्फोटच देईल. तू कशी अशी उद्योग घालते म्हणून तेच म्हणलं तुला मी काही गरजच नव्हती जायची. माझं चुकलं मला काय करू ते सांगा ना आता. तुमच्या तुझ्या नवऱ्याला नाही माहित व्हायचं. अख्ख्या महाराष्ट्राला पोलीस टाइमला बातमी येईन की बाया माणसाने फोन केला म्हणून
नाही सोपं आहे का मी ते? खून नाही केला हो पण. आता हे मला माहिती आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पोलिसांचा विश्वास आहे का, कुत्र्यावर विश्वास आहे ना त्यांचा. पण मी हातच लावला फक्त, काही केलंच नाही. आता काय करू दे सांगा ना. मला आहे ना थोडा विचार करू दे शांत, तू बी घरी जाऊन शांत राहा. हे सगळं बॉबाट होऊस तर काही कोणाला म्हणू नको, शब्दांनी कोणाला बोलू नको की तुझ्या झाडाजवळ गेली होती आणि तिथं प्रेत पाहिलंय म्हणून. पण शामराव मी एकटी घरी गेलो मला आणखीन जास्त भीती वाटत. तू ये ना आराम कर थोडा वेळ, शांत हो, एकदम शांत हो. घरी जा, पाणी पी आणि गप देवाचं नाम स्मरण करीत बस. हा विषय सुद्धा डोक्यात आणू नको. लोक जेव्हा बॉबाट करतील तेव्हा आपलं गपचूप जाऊन बघू काय झालंय, कोण आहे काय ते. पण तोपर्यंत म्हणू नको मी गेलतो ती तू गेली होती ती, नाही तर मला तर अवघड आहे भाऊ. तू तू जा तू घरी, तू आता. शब्द आता कसं होईल भाई. मी तसं हात लावून बसले. आता काय काय करू काही कळतच नाही. काय चाललं माझं यार. अरे अरे काय 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 चक्कर झाली का काय? काय असं करीत काय चालली होती? आणि ते अरे तुला काय येडवीड लागलं का काय? अहो ते वड्यात झाडाखाली ना हा कोणच तरी बॉडी पडलेली आहे. वरतून आहे ना पांढरा कापड टाकलेला आहे. कोण आहे काय माहिती सदा भाऊ. मला तर इतकं टेन्शन आलंय ना, जे पायाला पण हात लावून आले. कधी पाहिलं तू? अहो हात तिकडून चालले मी सदा भाऊ. बोबटा झाला असता गावात, अहो, तुला तिथं- काहीतरी भात झाला असेल. सदा भाऊ मी दोनदा जाऊन आले. तिथं बोबाट झाला असता, तिथं कुत्रा पण नाहीये. आपल्याला उन्हाळ्याचं अहो एवढा खोकला कोण जातं आपल्या गावातून. मला इतकं टेन्शन आलंय सदा भाऊ. मी त्याच्या पायाला हात लावलाय अहो. आणि ते पोलीस वगैरे पंचनामा राहतात. माझ्या घरी पोलीस येतील, कुत्रे येतील. कुत्रे पोलिसांचे लय भारी राहते. दरोडा पडला ना बरोबर चोर सोडून सगळीकडे पळात येत. पण ते मेलेल्या माणसाच्या तिथे तिथं बरोबर येतील. मग आता काय करायचं. आता नाही नाही बघू तरी कोण. आता मी वतनदार ग्रामपंचायत सदस्य बघावं तर लागन कोण आहे, तुम्हाला कळावं बघावं लागन पोलीस डिपार्टमेंटला. ऐका ना, तू तसं काही काय गरज पडली तर तुम्ही मला सांभाळून घ्या. मला अरे टेन्शन आलं तू- आता. आता माणूस असा बघत बघत सांगू पोलिसांना. तो तसं तर काही डोक्यात नव्हतं ना तुया. कशाचं. म्हणजे हे झालेलं काय तो नाही तर रट्ट्यात एखाद्याचं काय केलेलं असेल. नाही ना नाही सदा भाऊ. तो हातून नाही झालं नाही नाही नाही. मग द्यायचं काय कारण आहे? चला लवकर तुम्ही तिकडे चालता का. चल 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 ऐका ना, हा. तुम्ही चला मी त्या आपल्या सोन्याची इथून पाण्याची बाटली घेऊन येते. का बरं? म्हणजे पाय धुवायचे. अहो ते तुम्हाला सांगते मी, तुम्ही चला मी आलेच. पाय आलेच लगेच मी. जिता पण छायला आपल्या गावात तर एवढी स्टेटीवाला माणूस नाही. इथं दोरी पडली. शेजारच्या गावातलं येऊन फाशी घेतली म्हणा. फाशी देऊन टाकला का काय कोणी इथं सदा याला? भाऊ इथं झाड आहे का फाशी घेण्यासारखं. इथं नाही, दुसरीकडे काटा काढला असन आणि इथं टाकला असन. एवढा झाकून फाशी घेणारा झाकून राहतो का? हे दुसऱ्याने कोणतरी केलेलं मग आता असेल. हे तुम्हालाच कळायला पाहिजे तरी विचारताय फाशी घेतली का. फाशी घेतली. तू पाणी कशाला आणलं? पाणी मी पाय धुकत होईपर्यंत. त्याच्या घरचे धुते ना, पाय धुते, तुळशीचा पाला तोंडात घालीते. ते नंतर आता पार सरण रचल्यावर पाणी. अहो सदा भाऊ ऐका ना, मी जेव्हा पहिले बघितलं ना, हा मी पायाला हात लावून हलवून बघितलं हा तर ते उठलेच नाही. पण माझ्या हातात त्यांच्या लागले. आणि उद्या जर समजा पोलीसवाले आणि ते कुत्रे जर घरी आले, त्यांना जर माझा तो वास आला, मला प्रूफ म्हणून मला जर पोलीस स्टेशन मध्ये टाकलं मग. आता हात त्याचे पाय तुला धुवायचेत. हा तो अजित हात लागलाय तिथं. तो प्रूफ देऊन टाकायचा आहे मला. रोप धुवून टाकायचा. हा. तो आणखीन वास लागेल हाताला आणि त्याच्या पायाला. अहो सदा भाऊ तुम्हाला काय कळतं, मला माहितीये ते धुवून टाकलं का होऊन जात असतं. बघतो तरी कोण आहे? हा! अरे दाजी. दाजी खूप भया 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 भया. शाबास दाजी आपला. हे श्यामेल सांगावं लागन. श्यामेल सांगावं लागन. दाजी कस काय इकडे औषध घेतलं काय? थांब 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 झाको कुत्र असं कसं उघडं ठेवता येईल? श्यामेचा दाजी म्हणजे आपला दाजी. चला. 4 रुपयाच्या बर्फ्यान 6 रुपये चॉकलेट, 10 रुपये झाले. हा श्यामा, काही दिवसाचा भाऊ. अरे तुला आता कसं सांगावं? तू दुकान बंद करीतो का? आहे का आता तर धंद्याचा टाइम सुरू झालाय, ऊन कमी झालं तेव्हा ते गिऱ्हाईक येईन. आता कुठं बंद करता दुकान? नाही नाही, दुकान बंद करायसारखीच गोष्ट झाली. आता तुला तू आहे ना काळजावर आहे ना दगड ठेव आणि जरा मन घट कर.
हा काजवर दगड आणि मन घट्ट कर. हा आता गोष्ट तशी आहे बघ. आता हे काय सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही बाबा, पण हे कसं काय आता तुझ्या वाट्याला आलंय काय म्हणजे आता अवघडच आहे आता, म्हणजे लयच अवघड. बहिणी बाळांचं लय अवघड असतं. तुम्ही कमी एवढा लोड घेताय मनावरती, काय बोला ना. आता सुगंधा तुम्ही सांगा भाऊ. आता अहो ऐका ना सदा भाऊ, हा एवढी लांब म्हणलंच नका, त्यांना माहिती आहे ऑलरेडी. तुला माहिती आहे हा तरी दुकान उघडून गिराईक करीत बसलाय. अरे काय निकराट आहे तू, माणूस आहे का कोण आहे? अहो सदा भाऊ, हा ते फक्त गेलेलं हे माहिती, पण ते कोण आहे ते नाही माहिती. ते म्हणजे पाहून आलाय तिथून. हा म्हणजे- बघून आलो. म्हणजे तुम्ही स्वतः बोल तिकडे घेऊन गेली होती. हा काय कोणत्या तुला काही डोक्याचा भाग आहे का नाही काय सुगंधा? पण हा? तो आपल्या अरे बाबा ते विषय वेगळा आहे. ती विचार करते मरून पडलेला माणूस आहे. मला सांग तू आधी तू जाऊन आली, हात लावून आली, आता सदा भाऊला घेऊन गेली, तिथं पोलीस येणार आणि आता शामराव, राडा होईल सगळा. श्यामा! ऐका ना. वरून पडलेला माणूस बाहेरचा नाही, आपल्या गावातला आहे? घरातच आहे. आपल्या गावातला नाही, पाहुणाचे. हा हा? हा ते पण दाजी आहे तू, हा तू दाजी आहे. हा दाजी हा हे काही काय बोला तुम्ही सदा भाऊ. म्हणजे आता घरी अर्धा किलो चिकन खाल्ले, 4-5 भाकरी चुरून खाल्ले, झोपला असं कूलरच्या हवाला घरी. घरी नाही बाबा, मी बघितलंय बाबा. तो म्हणजे आता आमच्या डोळ्यावर विश्वास नाही का? तुमच्या डोळ्याचा काहीतरी घातपात झाला असेल. अहो तुम्हाला शामराव, आम्ही गेलो होतो ना आता, अरे त्यांनी माणसासारखे- बघितलं तर. माणसारखे माणसं किती असते तर. आपल्या गावात किती का माणसं का दाजी सारखे? अरे तोंड राहीन माणसासारखं, माणसं सारखं माणसाचं तोंड. हो आम्ही माझ्या या डोळ्यांनी बघितलं, त्यांनी बघितलं. ते दुकान वाढून घ्या चला. सदा भाऊ हा राव तुम्ही म्हणते बरोबर आहे. माणूस असा धिप्पाड होता. मी धिप्पाड पाहिलं ते हा. ढेरी बी होती राव. अरे तू बघून घे, हे बघ, बाबा, हो, अवघडच झालं मग तर आता. सदा भाऊ खरंच म्हणतो ताजी आहे तुम्ही. मग अहो, मला तर खरंच वाटणार राव जायचं. आईला पण मला सांग श्याम्या, काही दारू बिरू मारली होती काय? दाजीला थोडी प्यायची सवय आहे, थोडीच घेतली होती त्यांनी, जास्त अरे नव्हती. उन्हाळा आहे, झटका बसला हो काय टाइमपास करताय, चला इथं पटकन. टाइमपास आहे का ह्यो? त्याला विचारलं पाहिजे ना. चालतं, चालतं, पोलीस बोला ना. केस होईन, पोस्टमार्टम करावं लागेल. अहो मला काय संबंध आहे? पोस्टमार्टम करावं लागत ना. तो घातपात आहे का कसं काय आकस्मित आहे? अरे बाबा लय असतं त्याच्यात अपघाती. केस झाल्यावर काय तसं राहतं काय? श्याम्या? भाऊ, तुम्ही काही म्हणता राव. दाजी कशाला काय करीन? अरे दाजी कशाला काय करते म्हणजे आता तुझ्या घरी काय कुठानं झाला काय माहिती? भांडण बिंड केलं ते काय तो? कशाचं काय? हो सदा भाऊ यांचं काय खरं, हेच काहीतरी उलट पालट बोलले असं, निघ म्हटले असं गावातून, म्हणून काही केलं असं दाजीनी. ए, पण हे केलं का मग दाजीन तुझ्या असं? दाजीने केलंच नाही हो. दाजी मस्त पैकी आपण मला सांगतो कोंबडी आणली होती. हा अर्धा किलो कोंबडी एकट्याने झाली, चोरून खाल्ली आणि काय आता मरत होती हो. ते बर्ड फ्लू झालेल्या गुंगलेल्या कोंबड्या खाऊ घातल्या काय दाजीला? गेला असन त्यांनी, झाला असन पॉइझन. नाही हो दाजीला दुसरं कोणी असं. दाजी नाही, हे कोण आहे? बाबू दाजी, अयो दाजी काय झालं तुम्हाला? काय झालंय काय? जोडून गेल्या आम्हाला तुम्ही दाजी. अरे काय दाजी कशाला पाणी टाकता माझ्या अंगावर? दाजी अहो हे काय भानगडी? लोक हिवाळ्यात पांघरून घेऊन झोपले, तुम्ही एवढ्या घामाच्या धारा चालल्या आणि पांघरून घेऊन इथं झोपले. अरे पाणी कोणी ओतलं माझ्या पायावर आहे? कुणी वतलं काय दाजी? मी किती घाबरले होते, म्हटलं झालं आता माझा इथं नवरा इथं नाही. अगं सुगंधा, इथं आलो श्याम सुंदर मला अर्धा किलो चिकन खाऊ घातलं, हा. मस्त 2-4 भाकरी चुरून खाल्ल्या. हा, हा. नेहमी मी माझ्या घरी एसीत झोपतो, आज आलो झाडाखाली काय अहो, झोप पण लागून घरी मला. पंखा हे कूलर हे ते लावून झोपायचं ना घरी. तुम्ही अख्ख्या गावच्या झोपा उडवल्या ना. अरे पण चला म्हटलं झाडाखाली नाही ना, झोपू आता जरा. त्यांना काय माहित? त्यांची झोप अख्ख्या गावची झोप उडील आणि त्यांना झोप लागलेली लोक कायमची झोप समजते. ते आपले तात्पुरते झोपले आपण होते. हिने हाताला पायाला हात लावून पाहिला तवा तर जागा व्हायचं ना. मग आवाज दिला तवा तर उठायचा ना. आवाज दिला होता दाजी, मी कोण आहे म्हणून. हल्ले बी नाही काय तुम्ही. झोपेत होतो. आणि हे माड्यावर पांघरून काढले होते ना मी तोंडावर. कोणी टाकलंय कुणी टाकले? न मी तर असंच झोपलो होतो निवांत येऊन इथे, माझं नाहीये. तो टाकलं का? तुमचं मी टाकला असत, मी तुम्हाला येऊन सांगितलं असतं का? हा ते खरंच आहे. आईला मग हे आपण मला सांगा, मी मुर्द्यावरचा कपडा घेऊन झोपल कसा? एक कॉमन गोष्ट आहे ना. हे देवाचा तुम्हाला कपडा समजायला नाही आहे पाहिजे. ती धोतर धोतर आहे. पण हा मला वाटलं मान्य कोणी धोतर तरी आहे. तरी मला शंका आली, हो माणूस गावातला नाही. एवढी इस्टेटीवाला गावात माणूस नाही ना. श्यामेचे पण श्यामेला इस्टेट भारी पडेल तुमची. मी पाहून गेलो ना, म्हणलं एवढा 6 फूट हाईट पाड माणूस आपल्या गावातला नाही. मी इथून गेलो ना, पण मी म्हणलं आपण नाही बोलत होतो. हो मला दव
वाट लागली होती. तिची पाया खालची वाट म्हणजे ती तोंडावरला कपडा काढून द्याय ना मला. हा. म्हणलं बघावं तरी कोण आहे पुरं क्विंटलचं माप. पाहिले ते दाजी आहेत काय आपले. हिंगले तुमच्या गावात राव, आलो जेवलो खावलो नाही, पोटभर झाड एकदम दाजीच एकदम मुर्दाच उठवलं राव तुम्ही एकदम राव. चालेल झोप शांत. हा मग आणा इथलं धोतर. यार काय आहे? तुझं धोतर दाजीकडे कस काय? ते आमच्या आपते पाहुणे हा त्यांचं धोतर आहे. मग मी इथं कसं अंगावर काय? कस काय अहो, चाललं होतं वाटेनी हा दाजी झोपेल दिसले म्हणलं ना तो मासे बिछा चावायला दाजीला. कोणत्या मुगड्या ठेवायचे माड्यावरले कापडावरी टाकले गाव घाबरलं ना. तो टाकला अंगावर यांच्या. हा म्हणलं मासे बिछा दाजी तर अरे पण असं पांढरं कापड कोणी अंगावर टाकतं का? किती भीती वाटायची काम आहे. आडीनडीला येस भेटलं. हा आडी नडीला तीच भेटलं. पण बाबा त्या माणसाला एक अंगावर होऊन तरी टाकायचं ना. तोंड उघडं ठेवायचं कमीत हा कमी. बरा नाही तो झालं. लिंबाचा पाला टाकला याच्या तोंडावर. धन्य चला, वा तुझी घरी. हा घरी. आता मी तेवढा घाबरलो म्हणलो काय सांगू रेशमाताईला आता मी. दाजी उशी बिशी घ्या नाहीतरी यायचं दुसरं झोपायला कोणी. अच्छा दाजीन श्याम्या चटई. दाजीला सांभाळा जरा. म्हणलं घरच्या उशा कमी झाल्या. काय मी इथून जाऊ? जावं तिकडं. मी पण दरवेळेस तुमचं ऐकून घेते. मी हे म्हणून इथं नांदले तर कोण नसतं नांदलं तुमच्या जवळ. हा जाते जाते मी बिले रिस्वाने जाणार आहे सांगितलं ना. हा जाते मला कुठं जायचं ते. ठेवा तुम्ही फोन. हा काही नका करू निघा. कोण होतं सुगंधा? काय करायचंय तुम्हाला? अरे मग तुला एवढं बोलत आहे म्हणजे कुणाची टाप आहे? ज्याला समोर मी त्याला सांगतो मग काय येते काच का. बघा रिकामं डोकं लावू नका मला. माझ्या नवऱ्याचा फोन होता. काय म्हणलं? मला म्हणता इथून निघून जाय, गाव सोडून निघून जाय, माझं घर सोड. मी पण जातच असते आता. कुठं? मला थांबायचंच नाही इथं. कुठं? आई बापा तिकडं. हाय बापाची इथं जाईन ना तुम्ही कुठं पण जाईल. तुम्हाला काय करायचं रिकामं विचारून? विचारतोय. गावातलेत ना गावातल्यानुसार करायचं. निघा इथून. सांग ना कुठं जाणार आहे? मला जिकडे जायचं जाता येईल ना तिकडे जाईन मी. रिकामं मला विचारू नका कुठं जायचं ते. मला आई बाप ते सगळेत पण मी कुठं जायचं हा माझा प्रश्न आहे. तुम्ही निघा. मला लई रडायला येते बरं का आता. नको रडू. मी काय म्हणतो श्याम्या, दुकानात पेप्स नाही आणलं घरी खायला? आणल्या होत्या ना. रुपयावाले हा मग यायची एखादी घेऊन पोपटला खायला. तू खातोय पेप्सी अजून? आणि मग बसला असतो तुझ्या नावाने. तू किती त्याला काय होतंय? हा तुझी काय सवय नाही गेली बघा. काय माणूस आहे तू. काय जोडी इकडं बसले तुम्हाला जसं गावाचं काही माहीतच नाही. तुला गावाचा सरपंच म्हणून गेलाय तेव्हा. सरपंच मग येडे आपली गावातली शान आणि आपल्या सगळ्यांचे अभिमान चालली गाव सोडून. काय कोण कोण म्हणजे आपली सुगंधा. सुगू. आपली सुगू सुगू. सुगू तर वहिनी फोन कर रे. काय अरे खरंच गाव सोडून चालली काय झालं सुगंधा. तिला गाव सोडून जायला आता? हे- मस्त राहते इथं. त्याची गांजा प्यायची सवय जायची नाही. मी तुला सांगू ती कस काय जाईन. तिचं घर आहे इथं जागा आहे. ती कस काय जाईन गाव सोडून? कस काय म्हणजे तिच्या नवऱ्याला वैतागून चालली ती तिच्या आई बापाची इकडे जाणार नाही. नवऱ्याला वैतागला नवरा कुठे येते तिचा? हा इथं म्हणजे त्यांचे भांडणं झाले. ते नवरा डायरेक्ट म्हणला तू गाव सोडून जा. तुला कसं ते काय माहिती? अजिबात राहू नको. तुला कस काय माहिती? कस काय माहित म्हणजे मी तिचा फोन ऐकला आणि तिला विचारलं. ती म्हणली मी तिला म्हणलं आई बापाकडे जा. ती म्हणली आई बापाकडे बी नाही जाणार आहे. मग दुसरीकडेच जाते कुठं तरी. मग आता कुठं जाते? सांगितलंच नाही ती. अशी कशी जाईन पुढं? मी काय भांडलो काय तिला? माझ्या घरी आणि राहीन चांगली 5-50 वर्ष. आज कस काय जाऊन देईन मी? होय श्याम्या मेला काय? माझ्या घरी राहीन ती. अय तू आपल्या नवरा बायको बसन पेपच्या चोकीत. माझी बायको कुठे इथे? कुठे गेली? माहेरला गेलेली आहे. किती झाली? येईनच ना आज उद्या परदेशी येईन ना. जेव्हा येईन तेव्हा बघू. तवर सुगंधा राहीन. अय तुम्ही दोघं जर तिकडं जाल्या पाट्या माया घरी येईन तुमच्या दोघांच्या घरी येणार नाही सुगंधा. मा डोक्यातच नाही आलं राव तिथं तिला घरी घेऊन जायचं. हा ना. काय भांडे घासायला येतो काय तुझ्या घरी? भांडे घासायला कशाला? तिला मी मस्त गादीवर झोप म्हणीन. मी तुला चहा म्हणलं तर चहा देईन. सगळं तिचं तिला जे लागेल ते आणून देईन. पण ते आहे की तुझ्या तिची घरात? सेवा करीन. मग ते सांग त्याला त्याचे खायचे वांदे आहेत. नाही नाही मी त्याच्यात ती गंमत बघतोय. अरे तुम्ही एकामेकाकडे तोंड करून झोपले तर रात्री परत तसेच उठतात. सकाळी एवढी जागा आहे तुझ्या घरात आणि तिला कुठं झोपिशीन रे नेऊन? पुढं म्हणजे तिकडं ती आज झोपून आम्ही बाहेर झोपून नवरा बायको काय होत आहे माझ्या घरी आल्यानी. पण ती माझ्याच घरी येणार तुमच्या दोघांची येणार नाही. कारण तू काळा आहे आणि लाल गाजरे आहे. मला काळा म्हणतोय बघ ना. उजड पाडायचा असा. हा?
माझ्या घरी येईन फिक्स मध्ये. कोण माया घरी सुगंधा. येईन. कोण म्हणजे कोण काय सुगंधा तुमच्या दोघांच्या घरी येत नसते ती आली तर मायाच घरी लागली पैन चला. हा लावा लावा लावा, लावा लावा, पैसे पैसे लावा लावा. किती लावायचे लावा. आहे का 1000 रुपये आहेत देणार 1000 रुपये मी. तुझ्याकडे आहेत का? हा मग ह्यो आपलं पैशावालाचे, गावाला हा. आपलं काय विषय आपल्याकडे बी येतं. हा बघा पण मला तुमच्या दोघांवर बी भरोसा नाही. कस काय आपण काय करायचं सांगू का तुला? 1000ची पैन लावायची आणि ते पैसे तिघांनी नेऊन सुगंधाकडे द्यायचे. हा 3000 रुपये झाले. अहो तिला कळत ना मग नाही ना सांगायचंच नाही तिला वेगळं कारण सांगू आपण. पैंजी वेगळी सांगू आणि जे पैन जिंकन त्यांनी ते 3000 रुपये घेऊन यायचे आणि सुगंध त्याचं- घेऊन जायची अरे, सोपी आयडिया हे घरी. लावा पैन चला काढा 1000 रुपये आहेत का? ए, जी आल्या काय मोकळा असतो चल तर तिकडे. काय? माकडं आहेत मला ना. धरून घ्यावं लागेल चल. आला, फाटली बी असती बुवा इथे. तेव्हा माय येतोय 1000 रुपये मग आम्ही द्यायची ना तिथं. आणि इकडं 1000 तोय. एक काम करतोय 1000 काढ. हे जर 200 मला 100 दे. इकडंच घे ना तो खिशात काढून त्याला काय देतो. ओके. ए, हा अरे 1000 गोळा करा ना. खिशात कुठे ठेवतो परत यायला पॉपच्या तुझी सवय नाही गेली अजून. दे इकडे. कोण जाईन द्यायला आधी आता? एक काम कर थांब मला बघू दे. मी जातो आधी आहे का नाही? बरं जा शाना सुरता माणूस आहे, जा. मी जातो विचारतो ती माझ्याकडे जाणार तसं तुम्ही इथून मागं जाऊ शकता. अरे ते नंतर करा आधी पैसे दे पैसे दे. पॉपच्या लईच डेंजर आहे रे. बघू ना काय डेंजर आहे तो काय दिवे लावतोय. सुगंधा लय नाराज बसली का काय आलं? काही नाही बसले असेच. बरं काही नाही मी श्याम्या आणि जालू आमची तिघांची एक पैन लागली तर तिघांनी मिळून 1000 रुपये गोळा केलेत. 3000 रुपये म्हणलं तो याकडे ठेवा मग जो पैन जिकन का ते तो ऐकून घेऊन जाईन. हे बघ बरोबर 3000 रुपये आहेत. हां तुझ्याकडे राहून दे. कसं तुझ्यावर भरोसा आहे आम्हाला सगळ्यांना. जो जिकन ते घेऊन जाईन तो ऐकून. हा पण पैसे कशाला आहे? पैसे कशाला पैज कशाला ती जाऊ दे तिकडं. पण पैज लावली कशासाठी? ती विषयच नाही. माझा विषय वेगळा आहे. ती पैज मी तुला सांगन नंतर. फक्त मला एक सांग मी असं ऐकलं माझ्या कानाला म्हणजे तू गाव सोडून चालली चालले मी. कमून? माझ्या नवऱ्याची इच्छाच नाही मी इथं थांबावं म्हणून. त्याच्या इच्छेवर गावापासून जगायला लागली तू. त्याची बायको आहे मग त्याचाच विचार जगणार ना. हा हा हा, आलं लक्षात. अगं पण इथं तुझ्या हक्काची माणसं कमी आहेत का? पण पहिले नवरा महत्वाचा आहे मला. नवरा जर मला विचारत नाही तर मी गावातल्या लोकांचं काय करू? नवरा विचारत असतोय. मी बोलू का त्या संग? मग तर मला आहे ना मी 2 दिवसांनी जाणार पण आता लगेच निघावं लागेल तुम्ही जर बोलले तर. हे बघ सुगंधा एवढे प्रेमळ लोक असताना तुला गाव सोडून जायची गरज नाही. हे बघ तो नवरा आज ना उद्या तुझ्याकडे येईन चल सुगंधा म्हणत. पण गाव सोडून जायचं नाही. आपली इथं जागा आहे आपलं घर आहे. घर काय आलं सोडीत? माझं घर नाही काय? माझ्या घरी राहा ना. हक्कानी सांगायचं तुला पाणीपुरी खाऊ घालीन. पाणीपुरी आवडते तुला? मला नाही आवडत. अगं तुझ्यासाठी मी पाणीपुरीला भैया होईल आणि माझ्या हाताने तुला पाणीपुरी खाऊ घालीन. त्याच्यात असा वाटाणा घालून. चीज पाणी आवडतं ना तुला? हा अगं मग माझ्या घरी ये राहायला. येते मग नको जाऊ गाव सोडून. नाही ते पैंजेच पैसे तुझ्याकडं जेव जिकन ते तुझ्याकडून घेऊन जाईन बरं का. बिगा भरून ठेवतो न्यायले तुम्ही. हा येऊ का? झाले आली माझ्या घरी ही सुगंधा आली माझ्या घरी. एक काम करा तुम्ही इथून मागं फिरा. तुझा पारीकडं आणि तुझा कोणतरी सुगंधा माझ्याकडे यायला तयार झाली. पैज पोपट्या जिंकला. पैसे दिले का? आली ए, पैसे पोपट्या घरी पैसे. सुगंधा. अशी कसं काय जाईन? कस काय जाईन? मी जाऊ का आधी? नाही मी जाणार आहे आधी. का मी जातो आधी. यार झाले मला जाऊ दे ना राव. मी वयाने मोठा आहे तुझ्यापेक्षा. झाल्या मागून एंट्री मारीन. हा झाल्या काय कमी का? अजिबात नाही पटलं मलाही. रमेश रावने असं करावं का? हां बघ ना कसलं गुलाबाचं फुल. हां चुकून गेलं पार. कोमेजलं. नावरशी जातच अशी. पण तू काळजी नको करू सुगंधा. हा हे गुलाबाचं फुल मी असं सुकून जाऊ देणार नाही. हां तू अजिबात काळजी करायची नाही. गाव सोडायची बी गरज नाही आणि कुठं जायची बी गरज नाही. बॅग भरायची आणि माझ्या घरी यायचं. काहीच कमी पडू देणार नाही तुला सांगतो मी. तुमच्या घरी काय झालं? तुला सांगतो तू घरी राहायचं. दुकानात झोपन.
पण तुला त्रास होऊ देणार नाही कुठलाच. हा ठीक आहे. वाट पाहतो मी दुकानात तुझी. हा लवकर ये. मी असलो काय करायची कोणाची. हायला सुगंधा माझ्याकडे आहे रे. आता जाऊन तयारी करावं लागली घरी सगळी तिच्यासाठी. सुगंधा, तुला इकडं तिकडं जायच्या ऐवजी ना तू माझ्या घरी ना त्यांच्या घरी कशाला जाते दोघांच्या. आणि तुला माहिती आहे श्याम्या किती चिकाट आहे म्हणून. श्याम्या तुला अजिबात बघायचं नाही, पण जाल्या किती दिलदार आहे. खायच्या बाबतीत आहे ना जाल्या काहीच कमी पडून नाही देणार तुला. तू म्हणली ना मला गुलाबजांबू खायचे तरी मी काम करून तुला गुलाबजांबू आणीन. परत तू म्हणली ना चटणी मिरची काहीच कमी पडून देणार. मटण तर विषयच घेऊ नको. रोज संध्याकाळच्याला पारी तुला माहिती आहे कशी बिर्याणी वगैरे पण येते. ठीक आहे, मी येते तुमच्याच घरी येते ना. येते ना. हा किती वाजता. आता येईन ना मी. किती वाजता काय. मला मटण घेऊन येतो मी आजच्याच बेत करतो. हा, जा. काय दुकान का बंद ठेवलंय. सुगंधामुळं म्हणजे आत कोण लिहिन तिला. ए आधी मी गेलतो तिच्याकडं, ती माझ्याकडे येणार होती. गोडीत सांगतो दुकान करतील बाहेर काढ. पॉपट्या दमदाटीन नाही हा. प्रियामाने ठरलं होतं ज्याच्याकडे जाईन त्याच्याकडं. तिचीच वाट पाहतोय मी. कळलं का तुला. त्यामुळे दुकान बंद ठेवलंय. मग तुझ्याकडनं आली होय. नाही तुझ्याकडे लिख काय त्या जळक्याकडे गेली काय मग. सांगता येत नाही पोपट्या. चल चल चल. सुगंधा अय सुगंधा. सुगंधा कुठे. माझ्याकडे नाही फुटक्या नशिबाकड. म्हणजे तुझ्याकडे नाही आली. नाही ती माझ्याकडे नाही आली. तुझ्याकडे आलती ना. अरे माझ्याकडे नाही आली पोपट्या. माझ्याकडे मी नाही आली. अरे आम्ही दोघं एकमेकाला विचारतो म्हणून तो तुझ्याकडे आला. आम्हाला वाटलं तुझ्याकडे आली. नाही माझ्याकडे कशाला येईन ती. मग गेली कुठं ती. काय माहिती. चला 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 बघू तिच्या घरी. तिच्या चल घरीच असेल. चल 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 चल. चला बरं बघा आता. सुगंधा ऐ, सुगंधा होय घरात तर कुलूप यायच्या. कुलूप. हे बघ हे थांब 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 तिला फोन लावतो. हॅलो. इंगेज लागतो परत लावतो. मला हॅलो हॅलो. कुठे आहे सुगंधा. नवऱ्याकडे आली मुंबईला. आणि ते पैंजीचे पैसे. ते पण मी सोबत आणले. अरे तू तर माझ्याकडे येणार होती ना श्याम सुंदरकडं. माझ्याकडे येणार होती ना पोपट्याकडं. तू म्हणली होती ना जाल्याकडे येते म्हणून. हो झालं भाऊजी शामराव पोपटराव. मी माझ्या नवऱ्याकडे तुमच्याकडे काय झाली इकडे तिकडे जाण्यापेक्षा म्हटलं जरा नवऱ्याकडे जाऊ. आली मुंबईला इकडं. अगं पण तसं करणे आमचे पैसे तर इथं ठेवून जायचे ना कपाटाचे तिथं दरवाजा खाली. अहो कशाचे पैसे. आणि तुम्ही पैसे कसले लावली होती अशी. ती लावली होती आता जाऊन ते काय पण आम्हाला तेवढंच 90 पुरती झाली असते ना. नाही मला पण असे पण यायला पैसे नव्हते. बरं झालं कॅश झाले. ए ठेवू का. फोन पे पाठव ना. मग फोन पे म्हण ना तिला. काय काय ना पैसे जाल्याचे 1000 माझे 1000 श्यामेचे 1000. हा कट केला फोन. लावा पैन लावा अजून. तुला धावस होती पोपट्या पैसे लावायची. तूच म्हणला होता पैसे लावायचे. पैसे दे आमचे. 1000 रुपये दे आता आमचे. हा मी म्हणलो होतो. हा मग एक काम करा. हे बघा 90 मारल्याशिवाय मला डोकं चलत नाही. तुम्ही दोघांनी मिळून तू 90 माल पाहिजे. मग ठरवू आपण काय करायचं ती. फॉलो मी. चला पोपट्याची पहिल्यापासून सवय 90 आपल्याकडून पिईन खाईन आणि परत आपल्यालाच बिल द्यायला लावीन. तू तुपला बघ मी आपला पाहतो. दोघांना देतो ना तू 1000 रुपये.